स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप महत्त्वाचे असे IMP जीकेचे प्रश्न बघणार आहोत। आणि या व्हिडिओमध्ये आपण जीके सोबत या ठिकाणी भरपूर प्रश्न या ठिकाणी चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअरचे देखील घेतले आहेत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला त्या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आणि असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज बघण्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। तर बघा, पहिला प्रश्न, जागतिक स्पर्धात्मक अहवाल 2023 प्रकाशित झाला आहे, तर या अहवालामध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? बघा, 4 ऑप्शन दिले गेले आहेत तुमच्याकडे। तर बघा, या ठिकाणी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 डेन्मार्क। काय? डेन्मार्क। म्हणजे आपलं उत्तर असं होऊ शकतं की जागतिक स्पर्धात्मक अहवाल 2023 प्रकाशित झाला, तर या अहवालामध्ये डेन्मार्क हा देश अव्वल स्थानी आहे। बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, कोणत्या 2 देशादरम्यान सीमेवर 5 विकास प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे? 4 ऑप्शन तुम्ही नीट वाचून घ्या आणि योग्य उत्तर काय आहे ह्याचा अंदाजा लावायचा तुम्ही प्रयत्न करा। तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भारत व बांगलादेश आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। म्हणजे आपलं उत्तर असं बनल की भारत व बांगलादेश या 2 देशांदरम्यान सीमेवर 5 विकास प्रकल्प राबविण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लातूर। काय? लातूर आपलं बरोबर उत्तर आहे। मग आपण उत्तर कसं वाचणार? महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे, बरोबर। प्रश्न क्रमांक 4 बघा, पेशींमधील ऊर्जा निर्मितीक्षम यांची तुलना विद्युत जनरेटरशी केली जाते। तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तंतुकणिकांची आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5, क्रिकेटच्या इतिहासात कोणत्या संघाने सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा काढल्या आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नेदरलँड। तर नेदरलँड काय आहे? तर क्रिकेटच्या इतिहासात नेदरलँड ह्या संघाने सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा काढल्या आहेत। पुढचा प्रश्न बघूया आपण। प्रश्न क्रमांक 6, भारतात विकसित केलेल्या नॅनो युरियाची निर्यात कोणत्या देशात होणार आहे? ऑप्शन काय काय बघा, जपान, अमेरिका, कॅनडा आणि पाकिस्तान। तर यापैकी आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते बघा काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी काय? अमेरिका। तर भारतात विकसित केलेल्या नॅनो युरियाची निर्यात अमेरिका या देशात होणार आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, मध्य प्रदेश राज्यातील नवीन व्याघ्र प्रकल्पाला वीरंगना दुर्गावती नाव देण्यात आले असून त्याचे क्षेत्रफळ किती आहे? काय विचारले? क्षेत्रफळ किती आहे? तर नीट वाचून घ्या। ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 2.339 चौरस किलोमीटर। म्हणजे उत्तर काय होईल? मध्य प्रदेश राज्यातील नवीन व्याघ्र प्रकल्पाला वीरंगना दुर्गावती नाव देण्यात आले असून त्याचे क्षेत्रफळ 2.339 चौरस किलोमीटर आहे। बघा, अजूनपर्यंत व्हिडिओ लाईक केला नसेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओ लाईक करा, कारण की आपण खूप मेहनतीने असे व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत असतो। तर प्रश्न क्रमांक 8 बघा, भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी काय? रेवामध्ये उभारला आहे। रेवा कुठे आहे? त्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये आहे। आणि आपलं उत्तर कसं बनल? भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प रेवा या ठिकाणी उभारण्यात आला आहे।
पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9, भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी NH44. NH44 काय आहे? तर भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, पर्यावरण संरक्षण अधिनियम प्रथम कधी अस्तित्वात आला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1986ला काय? तर पर्यावरण संरक्षण अधिनियम प्रथम अस्तित्वात आला. प्रश्न क्रमांक 11 बघा, भारताच्या संविधानाचे अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते? आणि हा प्रश्न तर खूप सोपा आहे, कारण की हा प्रश्न आपण अगोदरच आपल्या मागच्या व्हिडिओत देखील घेतला होता. तर याचं उत्तर मला सर्वांनी या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे? बघा, किती आहे उंची विचारली या ठिकाणी. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 182 मीटर. किती? 182 मीटर उंची कशाची आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटीची आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा, राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कर्नाटक सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी काय आहे? तर गृहज्योती. गृहज्योती काय आहे? तर राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कर्नाटक सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपानमधील मिनामाटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत होते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी Hg म्हणजे काय? तर पारा. आणि हे काय? तर खालीलपैकी Hg मूलद्रव्य जपानमधील मिनामाटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत होते. प्रश्न क्रमांक 15 इस्रोचे विस्तारित रूप काय आहे? काय विचारलं आहे? इस्रोचे विस्तारित रूप काय आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे काय आहे? तर इस्रोचे विस्तारित रूप आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 16 देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात डॅश डॅश येथे आहे किंवा कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी इचलकरंजी. इचलकरंजी काय? तर देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात इचलकरंजी येथे आहे. प्रश्न क्रमांक 18 खालील राज्यांपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश काय आहे? तर महाराष्ट्र या राज्याच्या सीमेला जोडून नाही आहे. बरोबर. पुढचा प्रश्न क्रमांक 19 आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे? बघा, ऑप्शन तुम्ही नीट वाचून घेत चला. आणि या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी श्रीरामपूर. श्रीरामपूर काय आहे? या ठिकाणी आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20 लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष डॅश डॅश असतो किंवा कोण असतो? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी लोकसभेचा सभापती. या ठिकाणी उत्तर कसं तयार होईल? लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष लोकसभेचा सभापती असतो. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर एक तुम्हाला छोटीशी विनंती करतोय की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी बेल आयकॉनला क्लिक करा. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला कोणत्या परीक्षेसाठी किंवा कोणत्या विषयासाठी व्हिडिओ पाहिजे या ठिकाणी मला कमेंट करून लगेच सांगा.
प्रश्न क्रमांक 21 बघा, भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मिथिल आयसोसायनेट आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22 ABO रक्तगटाचा शोध 1900 मध्ये डॅश डॅश यांनी लावला किंवा ABO रक्तगटाचा शोध 1900 मध्ये कोणी लावला? तर बघा प्रश्न क्रमांक 22चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 23 दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रेगूर मृदा काय आहे? तर दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा आहे, म्हणजे माती आहे. बरोबर. प्रश्न क्रमांक 24 रिश्टर स्केल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे? बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भूकंप काय आहे? तर रिश्टर स्केल काय आहे? त्या ठिकाणी भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 25 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर डॅश डॅश ही तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं त्या ठिकाणी बघा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 आंबा बारवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? बघा तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संग्रामपूर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. आणि उत्तर कसं होईल? आंबा बारवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर या तालुक्यात आहे. प्रश्न क्रमांक 27 राज्यपाल यांना कोण शपथ देतात? बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, म्हणजे राज्यपाल यांना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या ठिकाणी शपथ देतात. प्रश्न क्रमांक 28 बघा कोणत्या देशाच्या अर्थव्यवस्थेत मंदी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी न्यूझीलंड या देशाच्या अर्थव्यवस्थेत मंदी सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रश्न क्रमांक 29 कोणत्या 2 राज्यामध्ये तिलारी आंतरराज्य पाटबंधारे हा जल प्रकल्प आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी महाराष्ट्र व गोवा काय? तर महाराष्ट्र व गोवा या 2 राज्यामध्ये तिलारी आंतरराज्य पाटबंधारे हा जल प्रकल्प आहे. आता शेवटचा प्रश्न आहे आणि तो बघा काय? तो वर्धा नदीमुळे कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे? बघा ऑप्शन नीट तुम्ही वाचून घेत चला. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए वर्धा व अमरावती या 2 जिल्ह्यांची सीमारेषा कशामुळे बनली आहे? तर वर्धा नदीमुळे बनलेली आहे.